अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि उद्यापासून घटस्थापना नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या मनात आहेत त्या सगळ्या दुर्गा माता पूर्ण करून घेतले असं मी पॉझिटिव्ह बोलते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 22 सप्टेंबर 2025 सोमवार घटस्थापनेचा पहिला दिवस। पहिली माळ जी आहे ती विड्याच्या पानांची आहे आणि देवीचं जे रूप आहे ते शैलपुत्री देवी। शैलपुत्री देवी म्हणजे एक पार्वतीचं रूप आहे आणि ह्या शैलपुत्री देवीचा मंत्र जो आहे तो ओम देवी शैलपुत्राय नमः हा मंत्र आहे। आता ह्या दिवशी शैलपुत्री देवी म्हणजे रंग आहे पांढरा। तुम्ही पांढरी साडी पांढरं वस्त्र परिधान करून देवीला पांढरी फुलं अर्पण करायची, पांढरा नैवेद्य। मग पांढरा नैवेद्य काय, पांढरे पेढे असतील, पांढरे साबुदाण्याची खीर असेल, पांढरे कोणताही पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता। कारण नवरात्रीचे 9 दिवस उपवास असल्यामुळे तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची खीर दाखवू शकत नाही। मग साबुदाण्याची खीर दाखवा, मखाण्याची खीर दाखवा, पांढरे पेढे दाखवा, पांढरी बर्फी दाखवा, काहीही पांढरा पदार्थ दाखवू शकता। आता हे झालं नैवेद्य, देवीचं रूप आणि माळ कोणती। तर या दिवशी घटस्थापना आपण करणार असेल तरी हा उपाय करायचा। समजा तुम्ही घटस्थापना करत नाही तर कलश स्थापना करायची आणि अखंड दिवा तर ठेवायचा। ज्या घरामध्ये घटस्थापना होते त्यांनी हा उपाय करू शकतात, ज्या घरामध्ये घटस्थापना होत नाही ते सुद्धा हा उपाय करू शकतात। उपाय अगदी साधा सोपा घरच्या वस्तूंचा आहे। उपाय तुम्ही करा, बघा तुम्हाला ह्याचा फरक पडणार। तुमच्यावरती कर्ज असेल तर ते कर्ज मिटणार, तुमचं स्वतःचं घर होणार, व्यवसाय व्यवस्थित चालणार। नक्की तुम्ही उपाय करायचे। मी सुद्धा व्यवसायासाठी हा उपाय नक्की करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या जे उपाय आहेत ते ज्योतिषशास्त्र केंद्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहे, त्यामुळे नक्की करत जा। आता बघा तुम्ही घटस्थापना करणार असाल तर माळ पानांची वगैरे नसेल तरी सुद्धा कलशावरती तुम्ही माळ अर्पण विड्याच्या पानाची माळ करू शकता। अखंड दिवा जो लावायचा आहे, हा अखंड दिवा लावत असताना तुम्ही मोठी मातीची पंती किंवा पितळेचा दिवा घ्या किंवा आता नवीन पद्धतीचे दिवे भरपूर आलेत ते दिवे घ्या आणि तो दिवा लावत असताना तुम्ही त्या दिव्यामध्ये भीमसेन कापूर थोडासा टाकायचा, म्हणजे दिवा सारखा शांत होत नाही। आता तुम्ही काजळी काढत असताना दिवा शांत झाला, वाऱ्यानं दिवा शांत झाला तर असं वाईट काय घडेल असं मनात अजिबात आणू नका। ते नैसर्गिक आहे। दिवा काजळी काढत असताना विझणार, वारं आल्यानंतर विझणार, घाबरण्याचं काही कारण नाही। आता उपायाकडे वळू। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा उपाय करत असताना एक डिश घ्यायची, त्या डिशमध्ये तुम्ही एक छोटी डिश त्यामध्ये एक कॉईन टाकायचा। आता छोटी स्टीलची डिश घ्या, पितळेची घ्या चालेल, प्लास्टिकची नाही, काचेची चालेल। फक्त प्लास्टिक मेटल सोडून तुम्ही स्टीलची काचेची पितळेची तांब्याची तामण घेतला तर अतिशय चांगलं। त्या तामणमध्ये किंवा स्टीलच्या डिशमध्ये एक कॉईन ठेवायचा। 1 रुपयाचा ठेवा, 2 रुपयाचा ठेवा, 5 रुपयाचा ठेवा, 10 रुपयाचा ठेवा, 20 रुपयाचा ठेवा। कॉईन ठेवायचा, नोट नाही। तो कॉईन ठेवायचा, त्यावरती भरपूर कुंकू ठेवायचं। भरपूर म्हणजे वर्षभर कमीत कमी एवढं तरी कुंकू असावं। असं चिमूटमध्ये असं जेवढं येईल तेवढं कुंकू त्या कॉईनवरती टाकायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तिथे तुपाचा दिवा लावायचा। ते कॉईन घातलेलं कुंकूचं डिश आहे ते तुम्ही महालक्ष्मी असेल, घट असेल, देवघरात कुठेही ठेवा आणि त्यावरती तिथे तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः 1 माळ 7 माळ 11 माळ करा, 21 माळ करा। जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करायचं। जर तुम्हाला ते शक्य नसेल तर श्री सूक्त वाचा 1 7 9 11 51 वेळा, कोणी 108 वेळा सुद्धा श्री सूक्त वाचणारे लोक, स्त्रिया, लोक, मुलं आहेत। त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचा, महालक्ष्मी अष्टकम वाचायचं। ह्यातलं कुठलंही एक तुम्ही 1 वेळ 3 वेळ 7 वेळ 11 वेळ 21 वेळ 108 वेळ वाचू शकता। हा उपाय जो आहे हा मुलं मुली
सौभाग्यवती स्त्रिया, असौभाग्यवती स्त्रिया कोणी हा उपाय करू शकतं, त्याला कुठलाही नियम नाहीये। तर हा तुपाचा दिवा लावायचा, हा सगळा मंत्र म्हणायचा दिवसभर, त्या उद्या दिवस पहिल्या दिवशी संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डिश तुम्ही जी कुंकू घालून कॉइन केलेली आहे ती ठेवलेली आहे, त्यावरती तुम्ही आता समजा हे डिश आहे, ह्यात तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवलंय, कुंकू ठेवलंय, त्या कुंकूच्या स्वस्तिक करायचं, फक्त बोट फिरवायचं स्वस्तिक आकारानं, कसंही स्वस्तिक उद्या आपल्याला कळलं स्वस्तिक आहे बस। आणि त्यानंतर मग व्यंकटेश स्तोत्र असेल, श्री सूक्त असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हे म्हटलं तरी चालेल। आणि दिवसभर रात्रभर उद्या डिश ती तशीच महालक्ष्मी समोर ठेवा, घटासमोर ठेवा किंवा देवघरात ठेवा। दुसऱ्या दिवशी ती डिश उचलायची, त्या डिश मधलं कुंकू प्रत्येकाच्या कपाळाला लावायचं, घरातील जेवढ्या व्यक्ती, मुलं मुली जे म्हणजे सौभाग्यवती जेवढ्या आहेत तेवढ्यांना लावायचं। आणि त्यानंतर 1 रुपयाचं कॉइन आणि ते कुंकू एका डब्यामध्ये भरून तुम्ही देवघरामध्ये किंवा कपाटात जिथे तुम्ही तिजोरी ठेवता तिथं ठेवायचं। आणि दररोज ते कुंकू वर्षभर पुढच्या नवरात्रीपर्यंत लावायचं, थोडं थोडं संपत आलं तर त्यात थोडं वाढवला कुंकू तरी चालेल। हा उपाय तुम्ही उद्या करायचा आहे। ह्या उपायानं तुमच्या आयुष्यातले कर्ज दूर होतील, त्यानंतर तुमच्या आयुष्यात घर नसेल होईल, व्यवसाय चालेल। आता हा उपाय कशासाठी, तर नवदुर्गेचा सूक्ष्म ऊर्जा त्यामध्ये उतरते, कारण उद्यापासून नवरात्र आहे, नवदुर्गा ज्या आहेत त्या नवदुर्गेचं नवरात्रात सूक्ष्म रूप त्या कुंकूमध्ये उतरतं, त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतात। 11 माळी जप, स्वामी समर्थ सारामृत जे नित्यनेमाचे 3 अध्याय 11 माळी जे आहे ते करा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करा, सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा, हे नक्की करा। उद्यापासून मी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू करणार आहे, माझी मुलगी आणि मी दररोज कुंकुमार्जन शक्य होईल तेव्हा करणार। दुसरी गोष्ट, सिद्ध कुंजिका स्तोत्र मी दररोज 7 वेळा 9 दिवसाचा संकल्प करणार आहे, तुम्ही हे करा। जे तुम्ही नवरात्रीत उपाय कराल तेवढे उपाय तुम्हाला लागू होतील, संकल्प करून केलेले उपाय लवकर तुम्हाला फायद्याचे होतील, कारण 9 दिवस नवदुर्गा आपल्या ह्या पृथ्वीवरती म्हणजे अतिशय प्रभावी स्वरूपात असते, त्यामुळे उपाय नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमची सगळी कर्ज दूर झाले, तुम्हाला घर मिळाले, तुमचा व्यवसाय चांगला चाललाय असं मी मॅनिफेस्टिंग करते। आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, नवदुर्गा, घटस्थापना, नवरात्राच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।